हेलो गाइस, आजची व्लॉगची सुरुवात मी करताय। रिसेंटली आय थिंक मी सुजाता आंटीच्या चॅनलवर खूप आलेली आहे। तिने मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली रेकॉर्ड करायला, तर आता मी रेकॉर्ड करताय। मी त्यांच्या बेडरूममध्ये आहे। ती माझी मावशीच आहे बेसिकली। आता ते जेवण करताय। आता ते तिथे जियान असं इतका ओरडत असते ना, तो बापरे इतका ओरडते तो, माझे कान लिटरली फुटते। तर आता मी परत येते। मेक श्योर टू लाईक, सबस्क्राईब अँड शेअर। बाय। हॅलो गाईज, आजची सुरुवात मी करत आहे। मला वाटते की तुम्ही मला सुजाता मावशीच्या चॅनलवर खूप दिसले आहे। सगळे व्हिडिओ तिचे आहे। मी ऑलवेज असते। ती माझी मावशीच आहे बेसिकली। तर आता ते असेच काय खात आहे, जेवण करत आहे। जियान आता खाली जाईल खेळायला मला वाटते। मी इथेच त्यांच्या कोंबड्यात आहे तुमच्यासोबत बोलत। ठीक आहे, तर आता काय नाही, मी नुसतं असंच केलं होतं। मी नुसतं थोडे म्हणत होती की मला सुजाता मावशीचं चॅनल खूप आवडलं। ती मला किती टाकते। आता तिने मला ऑपॉर्च्युनिटी दिली ही इतकी छान व्हिडिओ बनवायला। आता डोंट फॉरगेट टू लाईक, सबस्क्राईब अँड शेअर। बाय बाय। हाय गाईज, कसे आहात सर्व? श्री स्वामी समर्थ। तर तुम्ही बघू शकता आज माझ्या व्लॉगची सुरुवात केलेली आहे कस्तूने। तर ती खूप एक्सायटेड होती माझं व्लॉगची सुरुवात करायला। तर तुम्ही बघू शकता तिने 2-3 वेळा व्हिडिओ बनवले, तर मी तिचे 2 अपलोड केले। तर असो, कसे आहात तुम्ही सर्व? आज मी आणि विधी किती दिवस ठरवत होतो की बाळांचं आमच्या फोटोशूट करायचं, पण काही कारणाने होतच नव्हतं। काय नाही काय कामामध्ये एवढा वेळ जायचा तर आम्हाला टाइमच नाही भेटायचा। तर आज छानपैकी टाइम भेटला। तर तुम्ही बघू शकता इथे आमचं सगळं फोटोशूटचं प्रिपरेशन चालू होतं। पहिला आम्ही श्रियांचं घेतलं करायला, कारण माझी केशवी झोपलेली। तर म्हटलं चला आधी पहिलं श्रियांचं करून घेऊया फोटोशूट। तर श्रियांचा फाय बाकी होता, तर म्हटलं चला त्याचं करून घेऊया। तर मग इकडे बघू शकता तुम्ही केशवी उठलेली, तर मग केशवीचं फोटोशूट आम्ही चालू केलं करायला। केशवी झोपेपर्यंत मग आम्ही श्रियांचं करून घेतलं व्यवस्थित। मग श्रियान खूप कंटाळलेला आणि त्यालाही झोप आलेली, तर म्हटलं चला आता त्याला झोपवायला घेऊया आणि मग केशवीचं करायला घेऊया। तर मग तुम्ही बघू शकता इकडे आम्ही घेतलं केशवीचं फोटोशूट करायला। केशवीचा 4 आणि 5 बाकी होता, तर आम्ही पहिला 4 घेतला बनवायला। मस्तपैकी असं माझ्या साडीचं कलरफुल बटरफ्लाय बनवलेलं मी, आणि मग इकडे विधी 4 बनवत होती। आम्ही दोघी जणी किती वेळ ट्राय करत होतो तो 4 बनवायचा, पण तर तो बनतच नव्हता। मग फायनली तो तयार झाला 4, आणि मग आम्ही घेतलं केशवीचं फोटोशूट करायला। 4 झाला फोटोशूट करून, मग आम्ही इकडे 5ची तयारी करायला घेतली। थोडंफार तिचं सामान, थोडंफार माझं सामान असं ॲडजस्ट करून आम्ही लोकांनी फोटोशूट केला। आम्ही प्रॉपर फोटो म्हणजे जे व्हिडिओ करणार आहे आम्ही प्रॉपर या फोटोशूटचा, तेव्हा आम्ही रिव्हील करू। आणि इकडे बघू शकता माझ्या श्रियान खूप झोप आलेली, तर मग हाऊस गर्ल इकडे श्रियानला झोपवत आहे। माझे पप्पा बोलले तुझ्या भैयाला माहित नाही कोण देईल। कुठे जायचं आपण? कुठे जायचं? चल तू ट्राय कर घ्यायला। तू छान खेळ। ओके, मी नाही, मी इथून जाते। ओके, चल बस ये। ओके, आणि मग ती मला
आपण फिरायला जायचं. पण कुठे? बेबी फार्मला जायचं का? बेबी फार्म, तिथे सगळे तुझ्यासाठी क्यूट क्यूट बेबीज असतात. आणि मग बेबीची खेळणी मिळतात, बेबी सगळं मिळते तिथे. तर जायचं आहे का तुला? तर आपण जायचं 2 वर्षांनी. काहून? तू आता मी कुठे जाऊ? कुठे जाऊ मी? तू तुला बोलत नाही ना, बोलत नाही ती मला भांडते, म्हणते बघ श्री तुला बोलते मम्मा, मला बोलत नाही, इतक्या दूर बोलते. मग तिला जाऊन ठेव. कसं ती रडते का? नाही रडत, ती घे. आता मी आणि तुझ्या भैया जेवण करेल. मला वाटते की तुझं जेवण झालं, कारण की तू झोपला होता. छोटा क्यूट गणपती सारखा झोपला होता. लड्डू वगैरे मोदक खाऊन झालं, आता झोपला, आता उठला, आता खेळत आहे माझ्यासोबत. पण माझ्या मम्मीलाच घेते तू. तर झालं या लोकांचं खेळून श्रियांबरोबर. दोघांनी छान खेळवलं श्रियांना. मग दोघांनाही जेवायला दिलं. मी आज कढी आणि खिचडी बनवलेली आणि विधीने सँडविच बनवलेलं. तर ते जियानला दिलेलं, पण जियानला कढी खिचडी खायची होती, तर त्याने फक्त 2च बाईट सँडविच खाल्लं आणि मग कढी खिचडी घेतली खायला. तर तुम्ही इथे बघू शकता, असं एक सँडविच बनवत होती विधी मुलांसाठी, व्हेज सँडविच. आणि विधी ना व्हेज जेवण खूप छान बनवते आणि वियान वाट बघत होता, त्याच्या सँडविचची टर्न होती. आणि इकडे केशवी पण मस्त खेळत होती तिच्या पप्पांबरोबर. हे आहेत केशवीचे पप्पा. ते केशवीला खेळवत होते आणि केशवीला अजून मी दाखवली नाहीये सगळ्यांना, त्यामुळे मग तिकडे तोंड करून ते होते. मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवते त्यांना. आणि विधी ना व्हेजच खाते जास्त, नॉनव्हेज जास्त खात नाही. तर तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी सँडविच बनवत होती विधी आणि एकाला देत होती. आणि मग तुम्ही इकडे बघा आता, हे केशवीचे पप्पा ते मस्त असे खेळवतात मुलांना आणि त्यांना लहान मुलं खूप आवडतात. मम्मी पार्टी करायचं म्हणत होते. कसली पार्टी? कशाची पार्टी होते? आता बोलली होती. कसली पार्टी? कोणाला पार्टी करायची? मला म्हणते दिवाळी कधी आहे. दिवाळीची पार्टी? दिवाळीची पार्टी कोण करतं? आम्ही तर जाणार पिकनिकला. आता अंजू काकी आल्यावरती अर्ज आम्ही सगळे जाणार. कोण कोण येणार आहे? जे जेवण फिनिश करणार ना त्यांनाच नेणार आहे. जे जेवण हे सगळं फिनिश करणार ना, कढी खिचडी, त्यांनाच नेणार. तर मग आम्ही ह्यांचं दोघांचं जेवण झाल्यावरती आम्ही दोघं बसलो जेवायला. तुम्ही बघू शकता खूप दिवसांनी पूनम माझ्या घरी जेवते, कारण ती नेहमी आली की जेवणच येते. कस्तू जेवते नेहमी माझ्या घरी, पण पूनम आज जेवते कारण ती ना व्हेज आहे. तर एरवी ती कधी आली तर माझ्याकडे नॉनव्हेजच असतं बनवलेलं, तर ती नाही खात नॉनव्हेज. तर आज मी मस्त कढी खिचडी बनवलेली, तर आम्ही दोघींनी बसून खाल्लं. हा तुझा कुठला डान्स? कथ्थक कर बोललेली. भरतनाट्यम झालं. मला परफेक्ट स्टेप झालं सुरू. श्रीपण करतो मस्त बघ.
श्री पण बघतोय व्हेरी गुड व्हेरी गुड. किती सुंदर असं तिने भरतनाट्यम केलं तुम्ही बघितलात नाही. आणि मग ती खाली जाऊन गाडीमधून घेऊन आली माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज. तर तुम्ही बघू शकता ती इकडे मला सांगत होती की तू डोळे बंद कर, मला तुला दाखवायचंय. तर तिने मला एक छान असं मस्तपैकी सरप्राईज दिलं आणि मस्तपैकी एक अँकलेट दिला तिने गळ्यामध्ये घालायचं. खूपच सुंदर होतं, मला खूप आवडलं. ऍक्च्युली पूनम घालायची तर मला खूप आवडायचं, तर मी तिला बोलायची की खूप सुंदर आहे. तर तिने आज माझ्यासाठी पण ती घेऊन आली. तर मग असा गेला आजचा छान दिवस आमचा. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.